नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत आपलं मराठी व्याकरण या मालिकेतील पुढचा भाग क्रियाविशेषण अव्यय. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण अव्यय आज आपण पाहणार आहोत. आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय, आता जे शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगतात ते म्हणजे क्रियाविशेषण. पण जे शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगून अविकारी राहतात त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. अविकारी राहतात. आता अविकारी म्हणजे काय हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले. ज्या शब्दांमध्ये लिंग वचन विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही त्याला आपण अविकारी शब्द असे म्हणतो. आणि ज्या शब्दांमध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. म्हणजे आता बघा, क्रियापदाबद्दलच माहिती सांगणारा शब्द पण तो अविकारी आहे का विकारी आहे याच्यावरनं तो क्रियाविशेषण आहे की क्रियाविशेषण अव्यय आहे असं समजतं. जर तो विकारी असेल म्हणजे त्या शब्दामध्ये जर लिंगाप्रमाणे किंवा वचनप्रमाणे किंवा विभक्तीप्रमाणे बदल होत असेल तर तो क्रियाविशेषण झालं, ते क्रियाविशेषण झालं. आणि त्याच्यामध्ये जर कोणताच बदल होत नसेल तर ते क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो आपण त्याला. लक्षात येते का तुमच्या? आता इथे बघा, मी तुम्हाला उदाहरण दाखवते. क्रियाविशेषण जो तो चांगला खेळतो. आता इथे ती म्हणजे लिंग बदललं, ती चांगली खेळते. लगा शब्द बदलला, चांगली खेळते. ते चांगले खेळतात. तू चांगला खेळतोस. ते इथे अनेक वचन झालं. चांगले शब्द बदलला म्हणजे हे काय आहे? क्रियाविशेषण आहेत, कारण की हे लिंग वचन विभक्तीप्रमाणे बदलतात. आणि तो हळू चालतो, ती हळू चालते, ते हळू चालतात, तू हळू चालतोस. म्हणजे इथे वचन बदललं, लिंग बदललं तरी सुद्धा हा शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. मग हे काय झालं? क्रियाविशेषण अव्यय. लक्षात येते का तुमच्या? तर मी हिंदीत सांगते. जो शब्द हमें क्रिया के बारे में यानी वर्ब के बारे में बताता है, इंफॉर्मेशन देता है, तो उसे हम एडवर्ब कहते हैं, ये आपको पता है. पर मराठी में जो उसे एडवर्ब को हम क्रिया विशेषण कहते हैं. क्रिया विशेषण ऐसे शब्द होता है कि जिसमें लिंग वचन विभक्ति से वो शब्द चेंज होता है, उसमें चेंज आता है, उसे विकारी शब्द कहते हैं. और अविकारी शब्द मतलब जिन शब्दों में लिंग बदला, वचन बदला या विभक्ति का प्रत्यय लगा फिर भी कुछ भी ऐसे चेंजेस नहीं होते हैं, उसे हम अविकारी शब्द कहते हैं. और क्रिया वर्ब के यानी क्रिया के बारे में इंफॉर्मेशन बताने वाला शब्द पर जो अविकारी है, जिसमें लिंग वचन विभक्ति के अनुसार कोई भी चेंजेस नहीं होते हैं, उसे हम क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. अविकारी शब्द को और विकारी शब्द को क्रिया विशेषण कहते हैं. फॉर एग्जाम्पल यहाँ पे देखो, तो चांगला खेळतो, ती चांगली खेळते. देखो बदल गया, जैसे लिंग बदला पुल्लिंग का स्त्रीलिंग हुआ, ये शब्द बदल गया. अनेक वचन हो गया, ते चांगले खेळतात, तू चांगला खेळतोस. ये देखो, ये बदला, ये क्रिया विशेषण है. और क्रिया विशेषण अव्यय, तो हळू चालतो, ती हळू चालते. अभी यहाँ लिंग बदला, स्त्रीलिंग भी हुआ फिर भी ये शब्द नहीं बदला. ते अनेक वचन हुआ, ते हळू चालतात, नहीं बदला. तू हळू चालतोस, नहीं बदला. तो जो से अविकारी शब्द कहते हैं, तो जिनमें क्रिया के बारे में ज्यादा इंफॉर्मेशन देने वाले पर जिनमें कोई भी लिंग वचन विभक्ति के अनुसार बदल नहीं होता है, ऐसे अविकारी शब्द होते हैं, उनको क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है. लक्षात आलं तुमच्या? जे शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगून अविकारी राहतात त्यांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. आता आपण क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार पाहूया. क्रिया विशेषण अव्ययाचे एक क्रिया विशेषण अव्यय आहे इथे, हे चुकून टायपिंग मध्ये झालेले. तर दोन प्रकार पडतात, अर्थावरून आणि स्वरूपावरून. इथे क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार पाहतोय आपण. अव्यय हे लक्षात घ्या, टायपिंग मध्ये काही काही चुका होत असतात. अर्थावरून कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक. आणि स्वरूपावरून सिद्ध, साधित आणि स्थानिक. आता आपण प्रत्येकाचं स्पष्टीकरण पाहूया. कालवाचक क्रियाविशेषण काय? कालवाचक क्रियाविशेषण. तर काल म्हणजे कालखंड, म्हणजे क्रिया केव्हा घडली म्हणजे क्रियेची वेळ
किंवा काल दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. किती सोपं आहे. क्रिया कधी घडली असं जे शब्द आपल्याला दाखवतो त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण असं म्हणतो. जेव्हा मी काल गावाला गेलो होतो. कधी गेलो होतो? काल. आज त्यांची मोठी सभा झाली. आजकाल जेवणात मोजकेच पदार्थ असतात. नेहमी गजानन वेळेवर येतो. क्षणोक्षणी ऐकावे तेव्हा त्याचे तेच सांगणे असते. म्हणजे नेहमी तो तेच सांगतो. क्रिया त्याची प्रत्येक वेळेला तेच सांगणं असतं. ते फुलपाखरू अनेकदा माझ्याजवळ आले. खूप वेळा माझ्याकडे आलं. तो वारंवार परीक्षेत नापास होतो. म्हणजे इथून काय होतं तुम्हाला ते कालखंड ती क्रिया केव्हा घडली? ते फुलपाखरू केव्हा माझ्याकडे आलं? अनेकदा आलं. तो किती वेळा परीक्षेत नापास तो केव्हा परीक्षेत नापास झाला? वारंवार नापास झाला. म्हणजे क्रिया केव्हा घडली हे जेव्हा आपल्याला एखादं क्रियाविशेषणाबद्दल माहिती देणारा शब्द सांगतो त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय मतलब क्या? कि जो क्रिया है वो कब घटती है, केव्हा यानी कि कब घटी है, जिसमें से हमें उसका कालखंड टाइम पता चलता है. जैसे मी काल गावाला गेलो यानी मैं कल गाव गया तो कल टाइम पता चला. हं. आज त्यांची मोठी सभा होती. कधी होती सभा? आज. टाइम पता चला यहाँ पे. हां, केव्हा असा प्रश्न विचारला की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. मग ते कालवाचक क्रियाविशेषण. तो वाक्य में क्रिया कब घटी हुई है ऐसा अ, शब्द जो दिखाया जाता है उसे हम कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कहते हैं. समझ में आया? कालवाचक यानी क्रिया कब घटी. आगे स्थलवाचक क्रियाविशेषण. आता स्थळ. स्थल म्हणजे स्थळ, जागा. शब्दावरूनच बघा समजेल. आता मग जागा म्हणजे क्रिया कोठे घडली? काय आलं? क्रिया कोठे घडली म्हणजेच क्रियेचे स्थळ दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. किती सोपं आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती. म्हणजे जिथे मला दिव्यत्व दिसतं तिथे माझे कर जुळतात. म्हणजे मी नमस्कार करतो. विमान वर जात आहे. कुठे जात आहे? वरती जात आहे. पाऊस सगळीकडेच पडला बरं का. तुम्ही जिना चढून वर जा. येथून शाळा दूर आहे. येथून शाळा दूर आहे म्हणजे आपल्याला जागा दाखवते. पंतप्रधान मोदी माझ्या समोरून गेले. कुठून गेले? समोरून गेले. म्हणजे क्रिया कुठे घडली हे जो शब्द आपल्याला दाखवतो त्याला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. स्थल यानी जगह. हाँ क्रिया कहाँ पे घटी है ये दिखाने वाले शब्द को अविकारी शब्द को स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है. जैसे विमान वर जाता है नहीं, एरोप्लेन ऊपर जा रहा है तो दिख रहा है ना, जगह पता चल रही ऊपर जा रहा है. पाऊस सगळीकडे पडला बरं का. बारिश सब जगह पे हुई तो हमें वो क्रिया कहाँ घटी है ये पता चल रहा है. तो आपको समझ में आ गया ना. स्थलवाचक यानी कि जगह बताना है. तो क्रिया कौन सी जगह पे घटी है वो दिखाने के लिए जो अविकारी शब्द यूज किया जाता है उसे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. क्रिया कोठे घडली म्हणजेच क्रियेचे स्थळ दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला आपण स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. आता रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. रीती म्हणजे काय? काय म्हणते? हा दिसत नाही का मला. हे येलो येलो झालंय ना मग त्याच्यावरती ते हायलाइट होत नाही. रीती म्हणजे काय? एखादी प्रक्रिया म्हणू शकतो आपण. रीत प्रक्रिया. जे शब्द क्रिया कशी घडली बघा. प्रक्रिया कशी घडली. जे शब्द क्रिया कशी घडली हे आपल्याला सांगतात म्हणजे रीत दाखवतात. प्रक्रिया दाखवतात त्याची. तर त्याला आपण रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. म्हणजे बघा मुलांनो रस्त्याने जाताना सावकाश चालवा. कसं चालायचं? कशा प्रकारे प्रक्रिया करायची चालायची? सावकाश. ती जलद धावली. कशी धावली? जलद धावली. हां, म्हणजे जलद अशी क्रिया झाली ना ती. बालवीर ऐटीने चालतो. कसा चालतो? काय प्रक्रियेत चालतो तो? ऐटीने. कोणत्या रीतीने चालतो? ऐटीने. तुला जसे वाटेल तसे कर. शिपायांनी अपराध्याला बदाबदा मारले. कसं मारलं? बदाबदा मारलं. तो पाणी गटा-गटा पितो. कशी क्रिया करतो तो पाणी पिताना? गटा-गटा. अभी रीति-याचक यानी प्रक्रिया क्या हो रही है? क्रिया पे किस तरह की प्रक्रिया हो रही है? उसे हम रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. जैसे देखो मुलांनी सावकाश रस्त्याने जा यानी बच्चों धीरे जाओ. तो कैसे किस जाने की क्रिया हो रही है पर किस प्रकार हो रही है? धीरे धीरे हो रही है. तो धीरे धीरे क्या हो गया? रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. वो पानी गटा गटा पीता है. अभी यहाँ पे क्रिया क्या हो रही है? पानी पीने की क्रिया हो रही है.
पर किस प्रक्रिया, प्रक्रिया क्या हो रही है, किस प्रक्रिया से, गटा गटा पिया जा रहा है पानी, कैसे पिया जा रहा है, गटा गटा। तो गटा गटा क्या हो गया, रीतिवाचक क्रिया विशेषण। रीत यानी प्रक्रिया, क्रिया जो घटी है वो क्रिया किस तरह से घटी है, धीरे, जल्दी, फास्ट, जैसे उसने शिपायांनी आपल्या त्याला बदा बदा मारले, कैसा मारा, मारने की क्रिया तो हुई है, पर किस प्रक्रिया में हुई, बदा बदा मारा है। तो बदा बदा क्या हो गया, रीतिवाचक। हाँ, तो आपको यहाँ पे समझ में आ गया, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय मतलब क्रिया जिस प्रक्रिया में, रीत होता है ना, रीत बोलते हैं मराठी में प्रक्रिया को, तो वो जिस तरह से हुई है उसे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है। जे शब्द क्रिया कशी घडली म्हणजे क्रियेची रीत दाखवतात, प्रक्रिया दाखवतात, त्याला आपण रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतो। चला पुढे जाऊया, परिणामवाचक क्रिया विशेषण अव्यय। आता परिणामवाचक, जे शब्द क्रिया किती प्रमाणात घडली म्हणजेच क्रियेची संख्या किंवा परिमाण म्हणजेच प्रमाण दाखवितात त्यांना आपण परिमाणवाचक क्रिया विशेषण असं म्हणतो। म्हणजे आपल्याला अंदाज येतो, मेजरमेंट समजतं, किती एक घडले, दोन घडले किंवा भरपूर पाणी पिलं, जिथे काहीतरी प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणतो, परिणामवाचक क्रिया विशेषण अव्यय। किती प्रमाणात घडली, आता बघा, मी तिला खूप समजावले परंतु तिने माझं ऐकलं नाही, आता इथे कुठली, समजावण्याची क्रिया झाली, कुठली, समजावण्याची, पण किती झाली, खूप झाली। किती प्रमाणात समजवलं, मी खूप समजवलं पण तिने ऐकलं नाही। तो अभ्यास आता पुरेसा झाला, अभ्यास होण्याची क्रिया झाली, किती झाली, पुरेशी आहे ती आता। त्याने बहुधा तो, त्याने तो प्रसंग बहुधा पाहिला असावा, बहुधा म्हणजे कदाचित त्याने तो पाहिला असावा। आम्ही भरपूर पाणी प्यायलो, भरपूर, किती पाणी प्यायलो, भरपूर पाणी प्यायलो। तो परिणाम यानी कि क्रिया होनी है, तो क्रिया जो घटी है वो, उसको कुछ संख्या है या फिर कुछ मेजरमेंट में दिखाया जा रहा है तो उसे हम परिमाणवाचक क्रिया विशेषण कहते हैं। जिथे प्रमाण किंवा संख्या दाखवल्या जातात क्रियेबद्दल तर त्याला आपण परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतो। आता पाचवा प्रकार, प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय। प्रश्नार्थक म्हणजे जिथे प्रश्न निर्माण होतो, का, ना, म्हणजे बघा, क्रियेबद्दल प्रश्न विचारतात, प्रश्न कुठे निर्माण होतो, क्रियेबद्दल प्रश्न विचारल्यास त्याला प्रश्नार्थक क्रिया विशेषण म्हणतात। म्हणजे तुम्ही माझ्या लग्नाला याल का, म्हणजे ये लग्नाला यायची क्रिया होणार आहे का तुमच्याकडनं, याल का, क्रियेबद्दल प्रश्न विचारायचा आहे। मला तुमच्याकडे न्याल का, म्हणजे मला तुमच्या घरी न्यायची प्रक्रिया होईल का तुमच्याकडनं, न्याल ना तुम्ही, असं। हाँ, जहां पे क्रिया घटने वाली है तो क्रिया के बारे में वो होगी या नहीं होगी ऐसा हम सवाल पूछते हैं, तो उस अव्यय को हम प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। यानी कि मुझसे पढ़ाई होगी क्या, माझ्याकडनं अभ्यास होईल का, मैं पढ़ाई कर सकती हूँ क्या, हाँ, पढ़ाई की जो क्रिया है वो मुझसे होगी क्या, ऐसा मुझे सवाल पड़ हो निर्माण होता। तो क्रिया के बारे में जब प्रश्न पूछा जाता है, क्रिया के बारे में प्रश्न निर्माण होता है जिस शब्द के वजह से, उस शब्द को प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है। आता इथे पण बघा, अव्यय कुठे कुठे ना प्रिंटिंगचे थोडे मिस्टेक असतात, क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है, प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय, हे बघा इथे वरती आहे, इथे लिहिताना हे झालंय। आलं लक्षात, क्रियेबद्दल प्रश्न विचारल्यास त्यास प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात। आता निषेधार्थ क्रिया विशेषण अव्यय, निषेधार्थ म्हणजे एखाद्या गोष्टीचा नकार सांगणे, हा, निषेध करणे, बरोबर, न, ना असं। जे शब्द क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितात त्यांना निषेधार्थ क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। नकार कोणाबद्दल दर्शवितात, क्रियेबद्दल, क्रिया विशेषण अव्यय म्हणजे सगळं क्रियेबद्दल घडणार, तर क्रियेबद्दल नकार दर्शवितात किंवा निषेध दर्शवितात अशा शब्दांना निषेधार्थ क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। म्हणजे बघा, तो न चुकता उत्तर सांगतो, म्हणजे उत्तर सांगण्याची क्रिया होतीये पण कशी, न चुकता, न चुकता। तो बोलेल ना, म्हणजे बोलण्याची क्रिया होणार आहे की नाही हा प्रश्न, इथे बोलेल ना, तो बोलेल तरी का, अशा प्रकारे। यहाँ पे क्या होता है, जो क्रिया होती है, क्रिया के बारे में हमें अगर नकार, विरोध दर्शाना है, निषेध दर्शाना है, ऐसे शब्द यूज होते हैं तो उन्हें हम निषेधार्थ क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। अभी देखो, तो न चुकता आंसर सांगतो यानी कि वो आंसर बताता है पर बिना गलती के, यहाँ पे न चुकता, तो गलती नहीं होगी उससे, न चुकता। तो बोलेल तर ना, वो बात तो करेगा तभी तो बोलेल तर ना,
म्हणजे तो निषेध दाखवतो की तो बोलत नाहीये. याच्यावरून आपल्याला काय कळतं की तो बोलत नाहीये. म्हणजे जिथे तुमचं क्रियेबद्दल नकार किंवा निषेध दर्शवला जातो तिथे तुम्ही न आणि ना हेच अव्यय असतात याच्यामध्ये जास्त करून. यहाँ पे न और ना यही क्रिया विशेषण अव्यय निषेधार्थ में आते हैं. जैसे प्रश्नार्थ में का और ना आते हैं. तर याला आपण निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपलं अर्थावरून क्रियाविशेषणाचे जे प्रकार आहेत ना, कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक हे इथे संपलेत. आता स्वरूपावरून आपण पाहणार आहोत. स्वरूपावरून आपण किती प्रकार पाहिले होते? सिद्ध, साधित आणि स्थानिक 3 प्रकार पाहिले होते. हाँ, हमने यहाँ पे अर्थ से जो थे ना कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक यहाँ पे खत्म हो गए. अभी ये दूसरा प्रकार था स्वरूपावरून. दूसरा प्रकार क्या था हमारा? स्वरूपावरून. तो ये देखिए दूसरा प्रकार था ना स्वरूपावरून. तो उसके 3 प्रकार थे सिद्ध, साधित और स्थानिक. आता सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? जे मूळ क्रियाविशेषण असतात ना त्यांना आपण सिद्ध क्रियाविशेषण असं म्हणतो. म्हणजे मुळातच ते क्रियाविशेषण आहेत. हं. तर त्या क्रियाविशेषणांमध्ये फक्त बदल होत नाही. ते अविकारी आहे म्हणून आपण त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. लक्षात घ्या इथे. मुळात जे क्रियाविशेषण आहेत, पण अविकारी आहेत. त्यांच्यात बदल होत नाहीये. म्हणजे वर, खाली, मागे, पुढे, इथे, तिथे त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. यहाँ पे थोड़ा-सा ध्यान दो. मूलतः वो क्रियाविशेषण है, पर वो अविकारी शब्द है, उनमें बदल नहीं हो रहा है लिंग, वचन, विभक्ति की वजह से। वर जैसे ऊपर, नीचे, वर, खाली, मागे, पुढे। तो इसे हम सिद्ध क्रिया विशेषण अव्यय कहेंगे। जो मूलतः क्रिया विशेषण है और अविकारी शब्द है, तो उसे हम सिद्ध क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. जे मुळातच क्रिया विशेषण आहेत, पण अविकारी आहेत, त्यांना आपण क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतो. म्हणजे त्यांच्यात असे कुठल्याही प्रकारचं काळाप्रमाणे, स्थळाप्रमाणे असं नाही. वर, खाली, मागे, पुढे, इथे, तिथे. मग वाक्यामध्ये आपण ते क्रिया कुठे वर घडली का खाली घडली हे आहेतच ना. मुळातच ते शब्द तसेच आहेत. म्हणून आपण त्यांना सिद्ध क्रिया विशेषण अव्यय असं म्हणत असतो. आता बघा पुढे. साधित क्रिया विशेषण. आता बघा. पहिले आपण काय पाहिलं की जे क्रिया विशेषणच आहे. आता इथे काय आहे की एखाद्या नामाला काही प्रत्यय जोडून जर क्रियाविशेषण तयार झालं, तर ते काय होतं? नामसाधित. थोडं लक्षपूर्वक ऐका हा भाग. नामाला एखादा प्रत्यय जोडून जेव्हा क्रियाविशेषण अव्यय तयार होतं, तेव्हा ते नामसाधित क्रियाविशेषण अव्यय असतं. सर्वनामाला एखादा प्रत्यय जोडून किंवा सर्वनामात काही बदल करून जेव्हा क्रियाविशेषण अव्यय तयार होतं, तेव्हा आपण त्याला सर्वनामसाधित क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. विशेषण. विशेषणाला काही प्रत्यय लागून ज्यावेळेला क्रियाविशेषण अव्यय तयार होतं, त्यावेळेला आपण त्याला विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. धातू साधित. जे धातू आहेत, हस, रड, जे धातू आहेत ना, त्या धातूंना काही प्रत्यय लागून क्रियाविशेषण अव्यय तयार झालं तर धातू साधित. अव्यय. मुळात जे अव्यय आहेत म्हणजे शब्दयोगी अव्यय असतील, उभयन्वी अव्यय असतील, त्यांना काही प्रत्यय जोडून वगैरे जर क्रियाविशेषण अव्यय तयार झालं तर आपण त्याला अव्यय साधित म्हणतो. प्रत्यय साधित म्हणजे एखाद्या काही प्रत्यय लागून, एखाद्या शब्दाला काही प्रत्यय लागून जेव्हा आपलं क्रियाविशेषण अव्यय तयार होतं त्याला आपण प्रत्यय साधित म्हणतो. म्हणजे कालानुसार, बुद्धी परस्पर असं. सामाजिक शब्द. काही सामासिक शब्द असे असतात की जे क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात. क्रियाविशेषणाचं कार्य करतात. त्याला आपण सामासिक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. हे बघा. नाम, सर्वनाम, विशेषण, धातू इत्यादी पासून तयार होणाऱ्या शब्दास साधित क्रियाविशेषण म्हणतात. अभी यहाँ पे ध्यान में रखो बच्चों. नाम, सर्वनाम, विशेषण, धातु इन लोगों इन जो होते हैं उनको कुछ प्रत्यय लगा के जो क्रिया विशेषण अव्यय तैयार होते हैं उससे हम साधित क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. जैसे नाम, नाउन होता है ना, नाउन को कुछ प्रत्यय लगा के अगर क्रिया विशेषण अव्यय तैयार होता है तो उसे हम नाम साधित क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. जैसे व्यक्ति नाम हो गया तो व्यक्तिशः हे क्रिया विशेषण अव्यय हो गया. ये वस्तुतः, अर्थात, रात्रि, दिवसा. सर्वनाम साधित. सर्वनाम को कोई प्रत्यय लग गया तो सर्वनाम साधित अव्यय हो गया. यावरून कित्येकदा, त्यामुळे, त्यासाठी. विशेषणाला काही प्रत्यय लागून यानी विशेषण को कुछ प्रत्यय लग के अगर उसका यूज क्रिया विशेषण अव्यय की तरह हो रहा है तो वह विशेषण साधित क्रिया विशेषण अव्यय हो गया. जैसे इतक्यात, एकदा, एकत्र, मोठ्याने. धातु जो होते हैं ना, हस, रड़ जो धातु होते हैं उनको प्रत्यय लग के
उसका क्रिया विशेषण अव्यय हो गया तो उसको धातु साधित क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। जैसे हसताना, रडताना पण येईल, हसू, हसत, हसून। अव्यय साधित जो शब्द योगी अव्यय होते हैं, उभयान्वी अव्यय होते हैं, उनको कुछ प्रत्यय लग के उनसे अगर क्रिया विशेषण अव्यय तैयार होता है तो उसे अव्यय साधित क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है। जैसे वरून, खालून, कोठून, मागून येथपर्यंत। प्रत्यय जैसे कुछ प्रत्यय है कालानुसार, बुद्धि परस्पर, मनपूर्वक, शास्त्रीय दृष्टिया, तो इनसे जो क्रिया विशेषण अव्यय तैयार होते हैं तो उसे प्रत्यय साधित कहा जाता है। सामासिक जो सामासिक शब्द है दुरुक्ति से आए हुए या फिर सामासिक शब्द क्रिया विशेषण का कार्य करते हैं, क्रिया विशेषण अव्यय का कार्य करते हैं, तो उन्हें हम सामासिक क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। जैसे घरोघरी, गावोगाव, आजन्म, यथाक्रम, यथाशक्ती, यथाविधी, गल्लोगल्ली। तर हे झालं साधित क्रिया विशेषण अव्यय। थोडंसं समजायला कठीण आहे, पण एकदा परत ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. आता स्थानिक क्रिया विशेषण अव्यय, आता इथे आणि इथे थोडा फरक आहे बघा. स्थानिक क्रिया विशेषण अव्यय. आता स्थानिक म्हणजे आता इथे काय होतंय, नामाला, सर्वनामाला, विशेषणाला प्रत्यय लागतंय आणि त्यांचं क्रिया विशेषणामध्ये रूपांतर होतंय. क्रिया विशेषण अव्ययामध्ये रूपांतर होतंय. आता स्थानिक मध्ये काय होतं, जे शब्द मूळचे क्रिया विशेषण नसून इतर शब्द जाती आहे परंतु वाक्यात क्रिया विशेषणाचे कार्य करतात त्यांना स्थानिक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. म्हणजे बघा, प्रशांत काय गाणी या इथे चुकून माती झाले माझ्याकडनं. प्रशांत काय गाणं गातो. आता गाणं हे काय आहे, नाम आहे. गाणं हे काय आहे, नाम आहे. पण प्रशांत काय गाणं गातो, आता इथे त्याचा क्रियाविशेषण म्हणून वापर केला. म्हणजे ते नाम आहे पण इथे क्रियाविशेषण आहे फक्त या वाक्यापुरतं. तो मराठीत चांगले बोलतो, आता चांगले हे विशेषण आहे पण इथे बोलतो साठी आलंय म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. ती हसून बोलते हे धातू साधित आहे पण इथे त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा झालाय. प्रधान वाड्यावर या, वर हे शब्दयोगी अव्यय आहे पण इथे ते क्रियाविशेषण अव्यय झालंय. 1000 रुपये तरी पाहिजे हे उभयान्वयी अव्यय आहे पण इथे ते क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरलंय. या इथे त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रत्यय लागले नाही, तसाचा तसाच शब्द आहे. विशेषण चांगला तर चांगलाच आहे, फक्त इथे या वाक्यापुरतं ते क्रियाविशेषण अव्यय आहे हे समजून घ्या. इथे काय झालंय, वरती त्यांना प्रत्यय लागून तो शब्द बदललाय, इथे शब्द बदलत नाहीये. इथे बघा, व्यक्तीचं हे सामान्य नाम आहे तर त्याचं व्यक्तिशः झालंय. पण इथे प्रशांत काय गाणं गातो, गाणं हे नाम आहे तर ते नाम तसंच तसं लिहिलंय, त्याच्यात कुठले प्रत्यय वगैरे लावून त्याच्यात बदल नाही झालेला. पण त्या वाक्यासाठी ते क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरले गेले. यहाँ पे थोड़ा समझ लो बच्चों. ऊपर हमने क्या देखा, नाम, सर्वनाम, विशेषण, धातु साधित, इनको कुछ प्रत्यय लग के उन शब्दों में चेंज होता है तब वो क्रिया विशेषण अव्यय बनते हैं। पर यहाँ पे क्या है स्थानिक में कि वो मूल शब्द नाम ही है पर सिर्फ उस वाक्य के लिए वो क्रिया विशेषण है। जैसे प्रशांत काय गाना गातो, क्या गाना गाता है, तो गाना है सामान्य नाम हो गया ना, पर इस सेंटेंस में वो क्रिया विशेषण अव्यय है। समझ में आया आपको? 1000 रुपए तरी पाहिजे, तरी क्या उभयान्वी अव्यय है, वो है उभयान्वी अव्यय ही है पर सिर्फ यहाँ पे इस सेंटेंस के लिए वो क्रिया विशेषण अव्यय है। तो उस वाक्य में उस शब्द का सिर्फ क्रिया विशेषण अव्यय के लिए यूज होता है तो उसे स्थानिक क्रिया विशेषण अव्यय कहा जाता है. आणि लक्षात त्या फक्त त्या वाक्यापुरतं त्याचं तिथे ते विशेषण नसून क्रिया विशेषण अव्यय असतो तर त्याला आपण स्थानिक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपले क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण आपण थोडंसं क्रियाविशेषण म्हणजे काय तेही पाहिलं आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आपले इथे संपलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे येणाऱ्या पुढच्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर माझा